हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत न्यूट्रिएंट बद्दल माहिती. तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स, त्याच्यानंतर विटॅमिन आणि मिनरल यांची आपल्या शरीराला काय असते, आवश्यकता असते. तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स याला काय म्हणतात आणि विटॅमिन आणि मिनरल याला काय म्हणतात ते आपण पाहू. पहा या ठिकाणी कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट दिले आहे, तर याला म्हटलं जाते मॅक्रोमॉलिक्यूल, मॅक्रो न्यूट्रिएंट. आणि त्यानंतर विटॅमिन आणि मिनरल, तर याला म्हटलं जाते मायक्रो न्यूट्रिएंट. ओके, आता याला का मॅक्रो म्हटले जाते आणि याला का मायक्रो म्हटलं जाते ते पाहणार. पहा तुम्ही, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स यांची आपल्या शरीरामध्ये आवश्यकता जास्त आहे, म्हणजेच क्वांटिटी जास्त असते, त्याला म्हटलं जाते मायक्रो न्यूट्रिएंट. आणि त्याचप्रमाणे विटॅमिन आणि मिनरल्स यांची आपल्या शरीराला आवश्यकता कमी असते, म्हणून त्याला म्हटलं जाते मायक्रो न्यूट्रिएंट. अशा प्रकारे आपण मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे काय आणि मायक्रो न्यूट्रिएंट बद्दल माहिती पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.